टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। माजी आमदार राजन साळवी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे आणि यानंतर कोकणातली विविध राजकीय समीकरणं जे आहेत ती या ठिकाणी बदलताना पाहायला मिळतात। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे माजी आमदार विनय नातू सर। नातू सर, पक्षप्रवेश झाला, या ठिकाणी वेगवेगळी स्थित्यंतर या ठिकाणी कोकणामध्ये किंवा राजकारणातले बदल या ठिकाणी पाहायला मिळाले। काय कशा पद्धतीने बघता राजन साळवी यांचा शिवसेनेतला पक्षप्रवेश? 2-3 महिन्यापूर्वी निवडणूक लढवली आणि ज्या पक्षाकडनं निवडणुकीत पराभव झाला तिथेच पुन्हा पक्षप्रवेश या दृष्टीनं जेव्हा विचार केला जातो आणि राजापूर मतदारसंघातला जेव्हा विचार केला जातो तेव्हा मला आठवण येते कैलासवासी विजयराव साळवींची, आप्पा साळवींची, की ज्यांनी जिल्ह्यात जिल्हा प्रमुख म्हणून कामाला सुरुवात केली आणि राजापूरचे आमदार म्हणून राजापूर मतदारसंघात शिवसेनेचा एक वेगळा ठसा निर्माण केला। अशा सर्व ठिकाणी एकमेकाच्या निष्ठा काढून तिथे प्रवेश होणं वेगळ्या ठिकाणी हा विचार करायला लावणारा मुद्दा येतो आणि राजापूर मतदारसंघाच्या दृष्टीनं तर हा की ज्या सर्व शिवसैनिकांनी कडवटपणे इतके वर्षानुवर्ष काम केलं त्यांना आता परत अशा पद्धतीचा वेगवेगळ्या विषयांकरता सामोरं जावं लागणं कार्यकर्त्याच्या दृष्टीने एक गंभीर विषय या पुढच्या काळातला आहे। म्हटलं तसं की ज्या पक्षाच्या विरोधात लढले गेले राजन साळवी त्याच पक्षामध्ये पुन्हा काही महिन्यातच त्यांना प्रवेश करावा लागतोय। तुम्ही हाच मुद्दा अधोरेखित केलात की खऱ्या अर्थानं नेमकं चाललंय काय? नाही, तर याच्यात मी त्यांच्या वक्तव्यातनं ऐकलं काही महिन्यापूर्वी काही वर्षांपूर्वी निर्णय व्हायचा होता तो आत्ता झाला। पण जेव्हा निर्णय असे वेगवेगळे होतात तेव्हा स्वाभाविकपणे की आत्ता का तिथे केला असाही एक प्रश्नचिन्ह सर्व कार्यकर्त्यांना पाठीमागे उभा राहतो आणि ज्या पद्धतीनं निष्ठेच्या गोष्टी सांगून हा पक्षप्रवेशाच्या गोष्टी होतात म्हणजे पक्ष सोडताना पक्षनिष्ठेच्या गोष्टी सांगितल्या जातात। इथे तर फार विचार करायला लावणारा कार्यकर्त्याच्या मनातली भावना तयार होते की काय चाललंय। बरोबर। रत्नागिरी आणि गुहागर हे दोन पारंपरिक विधानसभा मतदारसंघ खास भाजपचे म्हणून ओळखले जायचे, पण त्याच्यासुद्धा या पक्षप्रवेशाच्या अगोदर काय काय स्थित्यंतर घडली, कशा पद्धतीनं इतरांना मदत केली गेली हे सुद्धा बाहेर घेता येतं, काय सांगाल? नाही, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2019, 2024 पाचही विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी लढली नाही, पण तरीसुद्धा आजही भारतीय जनता पार्टीची ताकद सदस्य नोंदणीच्या माध्यमातून सर्व मतदारसंघामध्ये आहे हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलेलं आहे। 10 वर्षे एखाद्या त्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना विधानसभा लढायला न मिळणं ही एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे। पण आता काळ बदलला आहे, रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे खासदारही आहेत, भारतीय जनता पार्टीनं संपर्क मंत्री नियुक्त केलेले आहेत, त्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची जी ताकद सदस्य नोंदणीच्या निमित्तानं उभी राहिलेली आहे ही ताकद ह्या पुढच्या काळात सर्व मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे काम करून एक नंबरचा भारतीय जनता पार्टी निर्माण करण्याचा प्रयत्न रत्नागिरी जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते करतील। राजन साळवींचा भाजप प्रवेश सुद्धा या ठिकाणी होणार होता अशी चर्चा होती, त्यानंतर अचानक शिवसेना हा पक्ष निवडला गेला। नाही, चर्चा अनेक होतात, फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेशाच्या वेळी भारतीय जनता पार्टीमध्ये त्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर काम करावं लागतं आणि मगच त्याच्या कामाच्या तुलनेत काम कशा पद्धतीनं होतं याच्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये विचार होतो। त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये चर्चा अशा होत राहतात, जो शेवटी भारतीय जनता पार्टी विचार करताना काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत यावा असा आग्रह भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा असतो। नक्कीच। या ठिकाणी हे होते भाजपचे माजी आमदार विनय नातू सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.